रामकृष्ण हरी. वृक्षवल्ली मासोरे वनचेरे पक्षी सुस्वरे आळवती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगी येत. या ठिकाणी शेतकऱ्याचे नाव आहे ज्ञानेश्वर खंडेराव पाटील जाधव. यांच्या या शेतामध्ये मी या कपाशी वाण आशा यासाठी भेट देण्यासाठी आलेलो आहे. हां, माझे नाव हरिभक्त पारायण शिवभक्त परशुराम महाराज जाधव पात्रेकर. मी या ठिकाणी या कपाशी शेतामध्ये या कपाशीची वाण जात आशा या ठिकाणी ही कपाशी पाहण्यासाठी मी आलेलो आहे. हे बघा, आशा झाड हे या ठिकाणी खूप खंबीरपणे आहे आणि सहज वारा जरी आला तर ते झुकणार नाही. आणि फार महत्त्वाचं म्हणजे या झाडाची कैऱ्याची संख्या जवळजवळ 80 ते 140 पर्यंत आहे. आणि त्या कालावधी जो आहे लागवडीचा कालावधीपासून तर आपल्याला बोंड हातामध्ये येईपर्यंत साधारणतः इतर जातीपेक्षा हा कमी आहे. आणि 110 दिवसामध्ये सर्वसाधारण 140 बोंडाची कैरी संख्या असून काही प्रमाणात फुटलेली सुद्धा या ठिकाणी बोंड आहे. आणि साधारणतः इतर जातीपेक्षा ही सर्वात कमी जास्त म्हणजे जादा दिवस घेत नाही ही वाण आणि कमी दिवस घेते. साधारणतः 110 दिवसामध्ये या ठिकाणी 5-10% बोंड फुटलेला आहे आणि इतर जातीपेक्षा कमी दिवस घेतल्याच्या लागवडीमुळं आणि आमच्या सर्वांचे यामुळे या आशा वाहनाकडे मन आकर्षित झालेलं आहे. आणि पुढच्या वर्षी मला तर वाटतील 70-80% लोक या ठिकाणी आशा वाहनच लावतील आणि लावावी त्यांनी. कारण का तर ॲव्हरेजची संख्या जी आहे बोंडाची संख्या जी आहे आणि त्यापासून ॲव्हरेज जे मिळणार आहे शेतकऱ्यांना ती चांगल्या प्रमाणामध्ये मिळणार आहे. या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना माझी या ठिकाणी विनंती आहे की सर्वांनी आशा हा वाण सर्वांनी आपल्या शेतामध्ये लागवडीसाठी लावावा की जेणेकरून उत्पन्न भरघोस येतं आणि शेतकऱ्याला चांगले दिवस येतात, आनंदाचे दिवस येतात. आणि फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये असं आहे की हा वारं जरी आलं तरी या ठिकाणी झाड खंबीर असल्या कारणानं काही झाडाला होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की मी सर्वांना प्रार्थना विनंती करतो की पुढच्या वर्षी निदान या ठिकाणी सर्वांनी आशा हेच वाण आपल्या लागवडीसाठी सर्वांनी लावावं की जेणेकरून चांगले शेतकऱ्यांना दिवस येतील. धन्यवाद महाराज. धन्यवाद. धन्यवाद.